मंडळी, आज मी एक्सप्लेन करणार आहे या वर्षीची मोस्ट अवेटेड साऊथची तेलुगू मूवी तंत्रा. ही वन ऑफ द बेस्ट हॉरर मूवी आहे. या मूवीची IMDb रेटिंग 5.5 आउट ऑफ 10 आहे. ही मूवी इतकी कमाल आहे की यात आपल्याला खूप ब्लॅक मॅजिक, कल्ट आणि ब्लॅक पॉवर बघायला मिळणार आहे. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चित्रपट व्याख्याते या यूट्यूब चॅनलवर. आजची मूवी खूप कमाल असणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप मजा येईल. चला तर मग जराही वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. मूवीच्या सुरुवातीला आपण एका म्हाताऱ्या व्यक्तीला शेताकडे हातात लोटा घेऊन जाताना बघतो. तुम्हाला समजलं असेलच तो व्यक्ती कुठं चाललाय ते. तेव्हा या व्यक्तीची नजर जवळच्या झाडाजवळ जाते. तिथं एक मुलगी त्या झाडावर बसून कोंबड्याचं रक्त पीत असते आणि हा सीन खरंच खूप भयानक असतो. आणि हा सगळा प्रकार बघून आता तो म्हातारा पण तिकडून घाबरून पडून जातो. आता इकडून मूवीची पुढची स्टोरी कंटिन्यू होते, जिला मूवीमध्ये चॅप्टर वाईज दाखवलं आहे. पहिला चॅप्टर खून की प्यासी. सीन शिफ्ट होऊन काही वर्षानंतरचा दाखवला आहे, जिथे आपल्याला रेखा नावाची एक मुलगी दाखवल्या जाते. रेखाला तिची आजी बाथरूममध्ये गरम पाणी ठेवायला सांगते. तिथे रेखाला एक विचित्र मुलगी दिसते आणि तिला बघून रेखा घाबरते. तेवढ्यात रेखाची आजी तिथं येते. आजीला तिथं काहीच दिसत नाही, म्हणजे रेखाकडे ती स्पेशल पॉवर असते की ती स्पिरिटला बघू शकते. नंतर आपण रेखाच्या आजीला आणि रेखाच्या बाबांना बोलताना बघतो, जिकडे आपल्याला त्यांच्या कन्व्हर्सेशनवरून हे लक्षात येतं की रेखाचे वडील रेखाला जरा पण पसंत करत नाही, कारण रेखाच्या जन्माच्या वेळेस रेखाची आई मरण पावते आणि त्यांच्या डेथचं रिझन रेखाचे बाबा रेखालाच मानतात, म्हणून ते तिला जरा पण पसंत करत नाही. यानंतर जेव्हा रेखा कॉलेज जात असते तेव्हा आपण तिच्या अदर फ्रेंड लोकांना पण बघतो, ज्यांचं नाव असतं तेजा, शैलू आणि वासू. तेजा आणि रेखाच्या वागण्या बोलण्यातून आपल्याला समजतं की ते एकमेकांना पसंत करतात. ते सगळेजण कॉलेजसाठी जात असतात. तेव्हा एका झाडावर रेखाला एक मुलगी फाशी घेताना दिसते, बट ती फाशी घेणारी मुलगी दुसऱ्या कोणालाच दिसत नाही. मग आपल्याला समजतं की ती झाडावरची मुलगी एक भूत आहे. रेखा घाबरल्यामुळं शैलू मस्तीमध्ये बोलते की मे बी रेखाला एखादं भूत दिसलं असेल. तेव्हा तेजा बोलतो की त्याला भूतांवर विश्वास नाही, बट हां, पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी जरूर असते. कॉलेज सुटल्यानंतर तेजा आणि वासू शंकरकडे म्हणजे तेजाच्या मामाकडे जातात. त्यांना भूत प्रेत तंत्रमंत्र विषयी खूप नॉलेज असतं. जेव्हा तेजा त्याच्या मामाला आज रेखाशी घडलेल्या त्या इन्सिडंटविषयी सांगतो, तेव्हा शंकर बोलतो की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह एनर्जी खरंच असते आणि हे समजावून सांगण्यासाठी तो त्यांना काही एक्झाम्पल पण देतो. बोलतो की या जगात काही असे प्लेसेस आहेत जिथं काही ट्रायबल लोक राहतात. जेव्हा त्यांना इंधन लाकडाची गरज पडते तेव्हा ते एक झाड चूज करतात आणि त्या झाडाला खूप शिव्याशाप देतात, ज्यामुळं ते झाड काही दिवसातच सडतं आणि आपोआप गळून पडतं, जे की निगेटिव्ह एनर्जीमुळं होतं. जेव्हा एखाद्याला ट्यूमर होतो तेव्हा डॉक्टर पेशंटना त्यांच्या माइंडमध्ये पॉझिटिव्ह विचारच ठेवायला सांगतात, जेणेकरून पेशंट लवकर रिकवर व्हावा. आणि याचप्रमाणे काला जादू पण रिअल असतो, ज्याच्या मदतीने चांगले आणि वाईट दोन्ही पण टाईप्सचे काम केल्या जाऊ शकतात. नेक्स्ट सीनमध्ये आपल्याला रेखा दाखवल्या जाते. जेव्हा ती रात्रीच्या वेळेस झोपायच्या तयारीत असते तेव्हा तिच्या आसपास खूप आत्मा दिसतात. त्या तिला उठवण्याचा प्रयत्न करतात आणि थोड्या वेळात ती स्वतः उठून चालायला लागते. असं वाटतं की तिला कुणीतरी पजेस केलं आहे किंवा आत्मा तिला गाईड करतायत. रेखाला बाहेर जाताना तिची आजी बघते आणि तिच्या मुलाला उठवण्याचा प्रयत्न करते, पण रेखाला झोपीत चालण्याची सवय असल्यामुळं तिचे वडील काय या गोष्टीकडे लक्ष देत नाही आणि झोपून जातात. दुसरीकडे आपण रेखाला स्मशानभूमीत बघतो. रेखाला रात्री घडलेल्या घटना थोड्या आठवतात, म्हणून ती गावच्या मौलवीकडे जाते आणि मौलवी सगळं ऐकल्यानंतर रेखाला ते एक तावीज देणार होते. नेक्स्ट सीनमध्ये रेखा तिच्या फ्रेंड लोकांसोबत कॉलेज जाताना दिसते. तेव्हा गावातला एक माणूस तेजाला त्या माणसाच्या घरचं ड्रेनेज पाईप क्लीन करायला बोलतो. तेव्हा तेजा बोलतो की आता तो कॉलेज जात असल्यामुळं ते काम करू शकणार नाही. हे ऐकून तो माणूस खूप भडकतो आणि तेजाला शिव्या देतो. त्या माणसाच्या बोलण्यावरून आपल्याला समजतं की तेजाची आई एक प्रॉस्टिट्यूट असते आणि तिच्या निधनानंतर तेजा छोटी मोठी काम करूनच त्याचं घर आणि कॉलेज सांभाळतो आणि तेजा त्या पर्सनच्या गोष्टीकडे जास्त लक्ष न देता कॉलेज जातो. कॉलेज सुटल्यानंतर तेजा रेखाच्या घरी येतो, कारण कुमार
रेखाचे वडील घरी नसतात, जिकडे रेखा तेजाला हक करते आणि आज सकाळी त्या माणसाने तेजाचा खूप अपमान केला असतो आणि ही गोष्ट रेखाला बिलकुल आवडलेली नसते. तिथे आपल्याला तेजाच्या बोलण्यावरून असं कळतं की तेजाला त्याच्या आईविषयी काही वाईट वाटत नाही, कारण त्यांनी त्यांच्या जिवंतपणी तेजाला त्यांच्या मुलासारखं ट्रीटमेंट कधीच दिली नाही. यानंतर ते दोघे बाहेर फिरायला जातात आणि एकमेकांची कंपनी खूप एन्जॉय करतात. रात्री जेव्हा रेखा झोपायला जाते तेव्हा तिला कोणाचा तरी आवाज येतो आणि रक्त मागतो. मग रेखा तिच्या पायाला कट मारून एका ग्लासमध्ये रक्त जमा करून रूममध्ये ठेवते आणि झोपी जाते. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिची झोप उघडते तेव्हा तो ग्लास रिकामा असतो आणि रेखाला काल रात्रीचं काहीच आठवत नाही. आता मौलवी पण परत आलेला असतो आणि ते रेखाला एक तावीज बांधून देतात. म्हणजेच ते आधी पण रेखाला एक तावीज देणार होते, पण कुठंतरी त्यांना जावं लागल्यामुळं तेव्हा ते रेखाला तावीज देऊ शकले नाही. आता नेक्स्ट सीनमध्ये आपण तेजा आणि शंकरला बघतो, जिकडे तेजा आज पण काला जादूविषयी विचारतो आणि त्यांचं कन्व्हर्सेशन सुरू असताना शंकर स्वतःविषयी सांगतो की त्याने काला जादू करणं का सोडलं आणि सीन पास्टमध्ये जातो, जिकडे आपण लहानपणीच्या शंकरला बघतो, ज्याची आई तिच्या हजबंडला सोडून पडून गेली असते आणि त्यानंतर त्याचे वडील पण त्याकडे लक्ष देत नाही. म्हणून मग शंकरला पोटापाण्यासाठी भीक मागून खावं लागतं. तेव्हा तिकडे एक मुलगी येते, जी शंकरशी बोलून त्याला खायला प्यायला देते आणि दोघांची छान मैत्री होते. जेव्हा शंकर जरा मोठा म्हणजे किशोरावस्थामध्ये असतो तेव्हा त्या मुलीला इम्प्रेस करण्यासाठी काला जादू करतो, जिकडे त्याला शवसाधना करायची असते, ज्यात एक डेड बॉडीचा यूज करून शंकर साधक शक्ती प्राप्त करतो. पण शंकर जेव्हा ती साधना करत असतो तेव्हा मध्येच ती डेड बॉडी जागी होते आणि हे बघून शंकर बेशुद्ध होतो आणि तो खूप घाबरलेला असतो. आणि आता सीन प्रेझेंटमध्ये येतो तेव्हा शंकर तेजाला सांगतो की त्या दिवसापासून शंकरची प्रकृती खूप खराब राहायला लागली आणि हा सगळा प्रकार शंकर त्या मुलीला सांगतो. तेव्हा ती शंकरकडून वचन घेते की यानंतर शंकर असं काही करणार नाही. बट शंकरने ते प्रॉमिस तोडून वशीकरण नावाचा काला जादू त्याच मुलीवर केलं असतं. त्यानंतर शंकर पुढचं काहीच सांगत नाही. तिकडून सीन शिफ्ट होऊन दुसरा चॅप्टर सुरू होतो. त्याचं नाव असतं पातालकुट्टी, जिकडे आपण रेखा, तेजा आणि वासूला बघतो, जे शालूचा तिकडे कॉलेज जाण्यासाठी वेट करत असतात. जेव्हा शालू तिकडे येत असते तेव्हा रेखा तिच्या स्पेशल पॉवरच्या मदतीने शालूच्या मागे एका आत्म्याला बघू शकते. त्या आत्म्याने शालूला पजेस केलेलं असतं. सुरुवातीला रेखा नॉर्मल बिहेव करते, बट इव्हिनिंग टाईमला रेखा तेजाला सांगते की गावच्या मौलवीने तिला हे सांगितलं आहे की शालूला एका आत्म्याने पजेस केलं आहे आणि हे चेक करण्यासाठी रेखा आज शालूच्या घरी गेलेली असते. तिकडून स्टोरी जरा पास्टमध्ये जाते, जिकडे रेखा शालूच्या घरी जाऊन शालूला एक पावडरवर थुंकायला सांगते आणि शालू पण असंच करते. त्यानंतर रेखा तिच्यासमोर एक निंबू ठेवते आणि त्यानंतर शालूच्या शरीरातली ती आत्मा बाहेर येते आणि रेखाला मारण्याची धमकी देते. तेव्हा रेखा तिकडून बाहेर येते आणि ती पावडर चेक करते, जे आता रक्त बनलेलं असतं. याचा अर्थ असा की शालूला खरंच एका भूताने पजेस केलेलं असतं आणि हे सगळं सांगण्यासाठी रेखा आणि तेजा शालूच्या घरी जातात आणि तिथं या जादूविषयी सांगतात आणि त्या जादूचं नाव पातालकुट्टी असते, जे या चॅप्टरचं पण नाव आहे. आणि ज्याने पण हा जादू शालूवर केलेला असतो तो शालूला त्याकडे बोलून शालूचा यूज करणार होता आणि शालूला वाचवण्यासाठी ज्या माणसाने हा शालूवर जादू केला त्याचं डोकं कट करावं लागेल असं रेखा बोलते. तेव्हा सुरुवातीला शालूच्या घरच्यांना या सगळ्या गोष्टीवर विश्वास होत नाही, पण रात्री जेव्हा शालू स्मशानभूमीत जायला लागते तेव्हा तेजा, वासू आणि शालूचा भाऊ तिचा पाठलाग करतात आणि स्मशानभूमीत पोचल्यानंतर त्यांना तिथं एक मांत्रिक दिसतो. तेजा आणि बाकी सगळ्यांना त्या मांत्रिकाच्या नजरेस पडायचं नसतं, म्हणून ते तिकडून परत जातात. नेक्स्ट डे तेजा शंकरला पातालकुट्टीबद्दल विचारतो तेव्हा शंकर त्याला गंगाजलसोबत घेऊन जायला सांगतो. मग जेव्हा रात्री शालू स्मशानभूमीत जाते तेव्हा तो मांत्रिक शालूला रक्ताने माखलेले तांदूळ खायला देतो. आता त्या मांत्रिकाला बघितल्यावर वासू आणि तेजाला आठवतं की ते एकदा जत्रेमध्ये गेले असता तिथं एका मांत्रिकाने शालूला छेडलं होतं आणि म्हणून शालूने त्याच्या तोंडावर थुंकलं होतं. म्हणून या गोष्टीचा बदला घेण्यासाठी मांत्रिक हे सगळं करतोय. शालू तांदूळ खाणारच तेव्हा शालूचा भाऊ येऊन त्या मांत्रिकावर हल्ला करतो, बट तो मांत्रिक खूप शक्तिशाली आणि ताकदवर असतो आणि तोच शालूच्या भावाला मारतो.
मग तिथं ऐन वेळेवर तेजा येऊन त्या मांत्रिकाचं धड त्याच्या शरीरापासून वेगळं करतो आणि सगळं नीट करतो. आता 3rd चॅप्टर सुरू होतो, ज्याचं नाव आहे घुसपेटी एका आणा. एका मॉर्निंगला एक बाबा रेखाच्या घरासमोरून जात असतात तेव्हा त्यांना जाणवतं की त्या घरात निगेटिव्ह एनर्जीचा वास आहे आणि म्हणून ते हे सगळं रेखाच्या आजीला सांगतात की त्यांच्या घरी एक रक्त पिणारी खूप शक्तिशाली आत्मा आहे आणि लवकरच रेखाला मारण्यासाठी एक ताकदवर आत्मा तिथे येणार आहे. आपण परत रेखाला बघतो, जिला परत तोच सेम आवाज ऐकायला येतो आणि म्हणून मग ती तिच्या रक्ताने एक ग्लास भरून रूममध्ये ठेवते आणि झोपी जाते. नेक्स्ट मॉर्निंग जेव्हा ती झोपेतून उठते तेव्हा तिला आधीच्या रात्रीचं काहीच लक्षात नसतं. आपण दुसरीकडे आणखी एका बाबाला बघतो, जो रेखाच्या गावात येऊन राजेश्वरी नावाच्या एका महिलेविषयी विचारपूस करतो. पण गाववाले सांगतात की आधी या गावात राजेश्वरी नावाची एक महिला राहायची, पण तिच्यावर कुणीतरी काला जादू करून तिला मारून टाकलं. बट तिची मुलगी रेखा अजून पण जिवंत आहे. ही माहिती मिळवल्यानंतर विकट्टी त्याच्या पॉवरच्या मदतीने एका बाईला पॅरालाइज करतो आणि त्याला आता हे माहिती करायचं असतं की रेखा कशी दिसते आणि हे माहिती करून घेण्यासाठी तो एका निंबूवर काही मंत्र उच्चारून त्याला रेखाच्या कॉलेज बाहेर ठेवतो. जेव्हा रेखा तिच्या फ्रेंडसोबत कॉलेजात जात असते तेव्हा तो निंबू पण रेखासोबतच चालतो आणि तिच्या पायाखाली येतो. तेव्हा विकट्टीला माहिती पडतं की आता रेखा कोण आहे. आणि आता आपण विकट्टीला रात्रीच्या वेळी काला जादू करताना बघतो, जो त्याच निंबूवर काला जादू करत असतो. तेव्हा रेखाच्या रूममध्ये एक किन्नरची आत्मा येऊन रेखाला त्या बाबाजवळ घेऊन जात असते. तेवढ्यात त्या आत्म्याला रेखाच्या हातावरचा देवाचा फोटो दिसतो, म्हणून ती आत्मा तिकडून घाबरून पळून जाते. यावरून आपल्याला समजतं की आजपर्यंत कुमार त्याच्या मुलीला त्याच्या वाईफच्या डेथचं रिझन मानत होता, बट गाववाल्यांच्या मते ती काला जादू केल्यामुळं मरण पावली. तर इथे कुमारने काहीतरी मिसअंडरस्टँडिंग केली हे आपल्याला समजतं. रेखा घाबरून गावच्या मौलवीजवळ जाऊन त्यांना पूर्ण प्रकार सांगते आणि ते मंत्र उच्चार करतात. तर दुसरीकडे विकट्टीला पण काही मंत्र उच्चार करून रेखाला त्याच्याकडे बोलावताना बघतो. बट सेम टाईमला मौलवी रेखाला वाचवण्याच्या प्रयत्नात असतात, म्हणून विकट्टीला त्याच्या कामात यश मिळत नाही. हे बघून विकट्टीला खूप राग येतो. मौलवी रात्री कुठेतरी जात असताना त्यांच्यासमोर अचानक एक आत्मा येऊन त्यांचा जीव घेते, कारण ते रेखाची मदत करत असतात. नेक्स्ट डे ही गोष्ट तेजा आणि बाकीच्यांना कळते तेव्हा ते खूप शॉक होतात, कारण त्यांना माहिती असतं की मौलवी रेखाची हेल्प करत होते. म्हणून मग तेजा शंकरला हेल्प मागतो. तेव्हा शंकर एका बाबाचा पत्ता देतात, जे बाजूच्याच गावात राहत असतात. रेखाचं मॅटर वशीकरणासंबंधीच असू शकतं, म्हणून तेजा शंकरला पुढची स्टोरी सांगायला बोलतो. तेव्हा शंकर सांगतो की त्या मुलीच्या पित्याने तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून दिलं. मग शंकरने वशीकरण करायचा विचार केला, पण जेव्हा ती मुलगी शंकरकडे येते तेव्हा ती एकदम नॉर्मल असते आणि तिला शंकरच्या काल्या जादूविषयी माहिती पडतं. म्हणून ती शंकरला बोलते की तिला पण शंकरसोबतच राहायचंय, पण ती तिच्या फॅमिलीच्या विरुद्ध जाऊ शकत नाही आणि परत ती शंकरकडून काला जादू न करण्याचं प्रॉमिस घेते आणि मग शंकर तेव्हापासून काला जादू कधीच परत करत नाही. नेक्स्ट डे तेजा त्या बाबाला भेटून रेखाविषयी सगळं सांगतो आणि मग ते रेखाच्या नावाचा एक यज्ञ करतात. दुसरीकडे विकट्टी पण रेखाच्या नावाची बाहुली बनवून त्यावर काला जादू करत असतो, ज्यामुळे रेखाची हालत खूप खराब होते. तिला रक्ताच्या उलट्या होतात, तिच्या तोंडून केसांचा गुच्छा निघतो आणि या गोष्टी बाबांच्या पण लक्षात येतात, म्हणून ते आणखी मोठ्याने मंत्र उच्चार करायला लागतात. दुसरीकडे रेखाची हालत पण आता सुधारायला लागते आणि विकट्टीची ती बाहुली आपोआप जळते आणि म्हणून विकट्टीला खूप राग येतो, कारण वारंवार रेखा कुठल्या ना कुठल्या माध्यमातून वाचत होती. आणि इथूनच 4था चॅप्टर सुरू होतं, ज्याचं नाव असतं पर्दे में महाकाली. रेखाचा जीव वाचवल्यानंतर तेजा रेखाला भेटायला जातो आणि शालूने बोललेल्या आतापर्यंतच्या सगळ्या खोट्या गोष्टींविषयी बोलतो. आणि यात सर्वात पहिलं खोटं हे असतं की मौलवीने शालूच्या पोझिशनविषयी रेखाला सांगितलंय, कारण हे ऐकल्यानंतर जेव्हा तेजा त्या मौलवीकडे जाऊन याबाबत विचारतो तेव्हा मौलवी बोलतो की रेखाने शालूविषयी कधीच मौलवीसोबत बातचीत केली नाही. आणि जेव्हा तेजा विकट्टीला रेखाला मारण्याचं कारण विचारायला लागतो तेव्हा विकट्टी त्याला हवेत लटकवून बोलतो की तो इथे फक्त रेखाला मारायला आलेला आहे आणि त्याला मौलवीविषयी काहीच माहिती नाही. आणि सोबतच बाबा जेव्हा रेखाला वाचवण्यासाठी यज्ञ करत असतात तेव्हा बाबा सांगतात की आता रेखाच्या जीवाला धोका नाही, पण रेखाचा जीव त्यांच्या यज्ञेमुळे वाचलेला नसून दुसरं कोणीतरी पॉवरफुल
काला जादू करणारा पर्सन आहे आणि ते काला जादू करणारा पर्सन दुसरं तिसरं कोणी नसून स्वतः रेखाच असते, जी रात्री झोपेत चालण्याच्या आजारपणाचं ढोंग घेऊन स्मशानभूमीत जाऊन काला जादू करते आणि स्वतःला वाचवते. आणि आता रेखा पण ही गोष्ट ॲक्सेप्ट करून तिच्याविषयी सांगायला सुरुवात करते. आणि त्या अगोदर ती तिच्या आईविषयी सांगते, जिचं नाव राजेश्वरी असते. तीच मुलगी असते जिला शंकर लाईक करायचा. राजेश्वरीच्या अंगात देवी यायची म्हणून गावात तिचा खूप मान सन्मान होता. आणि जेव्हा कुमारची नजर राजेश्वरीवर पडते आणि ती त्याच्याच कास्टची असल्यामुळं तो तिच्याशी लग्न करतो. त्यांच्या लग्नानंतर राजेश्वरीला कळतं की कुमार तर गे आहे आणि त्याने लग्न फक्त समाजात त्याचं नाव प्रतिष्ठा टिकून राहावी म्हणून केलं असतं. राजेश्वरी एक चांगली व्यक्ती असल्यामुळं ती याविषयी कोणाला सांगत नाही. पण कुमार एक वाईट माणूस असतो जो राजेश्वरीला खूप टॉर्चर करतो, कारण त्याला वाटायचं की राजेश्वरी फक्त चांगुलपणाचा आव आणते आणि तिचं नक्कीच दुसरं कोण बॉयफ्रेंड असणार आणि इतर माणसांसोबत पण तिचे शारीरिक संबंध असतील. पण राजेश्वरी या सगळ्यांवर काही उत्तर देत नाही. आणि एक दिवस आपण विकट्टीला बघतो, ज्याची नजर राजेश्वरीवर पडते आणि एकाच नजरेत त्याला राजेश्वरीवर प्रेम होतं. इथे चॅप्टर 5 सुरू होतो, ज्याचं नाव आहे वज्रुली रथी. विकट्टीला राजेश्वरीवर प्रेम असल्यामुळं तो कुमारसोबत त्याची मैत्री वाढवतो आणि त्या दोघांची छान मैत्री होते. तेव्हा कुमार त्याचं सर्वात मोठं रहस्य विकट्टीला सांगतो की तो एक गे आहे. आणि विकट्टी जेव्हा राजेश्वरीविषयी विचारतो तेव्हा कुमार सांगतो की त्याला राजेश्वरीला संपवून टाकायचं, कारण जर तिला मूल झाली नाही तर कुमारचं खरं समाजासमोर येईल आणि त्याची थू थू होईल. मग विकट्टी कुमारला काला जादूविषयी सांगतो, ज्याच्या मदतीने कुमार राजेश्वरीला मारू शकेल. म्हणून मग विकट्टी कुमारला राजेश्वरीचे केस आणि नखं आणायला सांगतो. मग विकट्टी पण त्याच्या कामाला लागतो आणि कुमारला विकट्टी राजेश्वरीला लगातार रक्ताने माखलेले तांदूळ खायला सांगतो आणि कुमारही तसंच करतो. तो लगातार 7 दिवस राजेश्वरीला रक्ताने माखलेले तांदूळ खाऊ घालतो. म्हणून मग राजेश्वरीची तब्येत खूप बिघडायला लागते आणि 8व्या दिवशी राजेश्वरी नवरीसारखी नटून विकट्टी हवन करत असलेल्या ठिकाणी जाते आणि पुढचं काही रेखा तेजाला सांगू शकणार तितक्यातच कुमार घरी येतो. म्हणून तेजाला तिकडून जावं लागतं. आणि आता तेजा शंकरकडे जातो आणि त्याला वज्रुली रथीविषयी विचारतो. तेव्हा शंकर सांगतो की वज्रुली रथीमध्ये साधक त्याच्या प्रायव्हेट पार्टच्या हेल्पने पहिलं पाणी त्याच्या शरीराच्या आत घ्यायला शिकतो, त्यानंतर मंत्रोच्चाराद्वारे शरीरात दूध घ्यायला शिकतो आणि त्यानंतर शेवटी प्रायव्हेट पार्टच्या मदतीनेच मर्क्युरीला आत घ्यायला शिकतो. त्यानंतर साधक ज्याही पर्सनसोबत सेक्शुअली इन्व्हॉल्व होईल त्या पर्सनचं एज साधकाला भेटेल. आणि असंच विकट्टीला राजेश्वरीसोबत करायचं असतं. आणि पुढची स्टोरी ऐकण्यासाठी जेव्हा तेजा रेखाकडे येतो तेव्हा रेखा सांगते की जेव्हा राजेश्वरी विकट्टीकडे जाते आणि विकट्टी तिच्याशी सेक्शुअल इंटरकोर्सेस करू लागतो तेव्हा मध्येच त्याला काहीतरी होतं आणि त्याचा काला जादू त्यावरच उलटा पडतो आणि मग तो पागल होऊन तिकडून पडून जातो. पण काला जादूमुळे त्या शक्ती राजेश्वरीला त्रास द्यायला लागतात. म्हणून त्रासून राजेश्वरी आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते. तेव्हा तिला समजतं की ती प्रेग्नेंट आहे आणि ते मूल विकट्टीचंच असतं. आणि तेव्हा राजेश्वरी स्वतःला संपवत नाही, बट डिलिव्हरीच्या टाईमला तिचा जीव जातो. काला जादू करताना रेखाचा जन्म झालेला असतो, म्हणून रेखामध्ये पण काला जादूच्या शक्ती आल्या असतात, जसं की ती आत्मा बघू शकत होती. आणि इथं रेखा रिव्हील करते की तिनेच मौलवीला मारलं असतं, कारण तो तावीज देण्याच्या बहाण्याने मुलींना कुठं कुठं टच करायचा आणि सोबतच शालूचा जीव पण रेखानेच वाचवला असतो. राजेश्वरीला हे माहीत असतं की विकट्टी परत येईल, म्हणून तिची आत्मा त्या घरात राहून रेखाला तंत्रमंत्र शिकवते, जे राजेश्वरी शंकरकडून शिकलेली असते. आणि रेखा सांगते की तिला प्रत्येक पौर्णिमेला रक्त प्यावं लागतं, नाहीतर ती एक हैवान बनेल. आणि म्हणूनच ती कोंबड्यांना मारून त्यांचं रक्त पिते. आणि तुम्हाला आठवत असेलच, मूवीच्या सुरुवातीला एका म्हाताऱ्याने एका मुलीला रक्त पिताना त्या झाडावर बघितलेलं असतं. ती मुलगी रेखाच असते. पण एकदा एका बाईने रेखाला रक्त पिताना बघितलं असतं आणि ती घाबरून तिकडून पळून जात असताना एका ट्रक खाली येऊन मारल्या जाते. ती बाई दुसरी तिसरी कोणी नसून तेजाची आईच असते. जेव्हा तो म्हातारा रेखाला बघतो आणि घाबरून पळून जातो, त्याला रेखा काहीच करत नाही. पण तेजाची आई जेव्हा घाबरून पळून जाऊन त्या ट्रक खाली येऊन मरते, तेव्हापासून रेखा डिसाईड करते की ती आता प्राण्यांना मारून त्यांचं रक्त पिणार नाही. आणि म्हणून ती प्रत्येक पौर्णिमेला स्वतःचंच रक्त पायाला कट मारून ग्लासमध्ये भरून प्यायची.
आणि स्वतःला शैतान होण्यापासून वाचवते. आणि हे सगळं ऐकून तेजाला रेखाचा खूप राग येतो, कारण तिच्यामुळे त्याची आई मरण पावते. आतापर्यंत तर तेजा बोलतो की त्याला त्याच्या आईच्या असण्या नसण्याचा काही फरक पडत नाही, आणि आता अचानकच त्याला त्याच्या आईची आठवण येते. असो, पण मग तो रेखाला खूप खरीखोटी सुनावून तिथून निघून शंकरकडे जातो आणि शंकरला राजेश्वरीविषयी विचारतो. तर तेव्हा शंकर सांगतो की राजेश्वरीच्या लग्नानंतर शंकरला खूप त्रास झाला, आणि म्हणून रोज रात्री तो तिच्या घरी जायचा की त्याला राजेश्वरीची एक झलक बघायला मिळेल. आणि एक दिवस मग शंकरला कुमारविषयी सगळं माहिती पडतं, आणि म्हणून त्यानेच विकट्टीच्या साधना करायच्या जागेवर जाऊन तिथे पूजेच्या सामानाची हेरफेर करून विकट्टीची साधना त्यावरच तो उलटवतो. रेखाच्या जन्माच्या नंतर जेव्हा राजेश्वरी मरण पावते तेव्हा तिची आत्मा शंकरला पण मध्ये मध्ये भेटायला येते. शंकरकडून तंत्रमंत्र शिकून ती ते रेखाला शिकवायची. आणि इथे 6वा चॅप्टर सुरू होतो, ज्याचं नाव असतं छिन्नमस्ता देवी. विकट्टी रेखाला मारण्याच्या प्लॅनमध्ये खूपदा फेल झाल्यामुळं तो एक प्लॅन बनवतो आणि गावच्या एका मुलीला मारून त्या खुनाचा आरोप रेखावर लावतो. आणि आता सगळ्यांना माहिती झालं असतं की रेखा काला जादू करते, म्हणून सगळे रेखालाच दोषी मानतात. आणि कुमार तसा पण त्याच्या मुलीला साथ देणार नसतो, कारण त्याला माहिती असतं की रेखा त्याची मुलगी नाही आहे. मग विकट्टी रेखाला एका झाडाला बांधून बोलतो की जर रेखा एक प्युअर सोल असेल तर ती या जागेवरून फ्री होऊन निघून जाईल, आणि जर का ती एक एविल सोल असेल तर आज रात्री तिचा जीव जाईल. आणि म्हणून मग त्या जागी तो कोणालाच येऊ देत नाही, आणि गाववाले पण विकट्टीचं बोलणं मान्य करतात. रात्री विकट्टीच त्या झाडाजवळ येतो, आणि हाच विकट्टीचा प्लान असतो. विकट्टी बोलतो पौर्णिमेच्या रात्री रक्त न पिल्यामुळे रेखाचा जीव जाईल, आणि तसं पण रक्त न पिल्यामुळे रेखाच्या पॉवर्स कमी झालेल्या असतात, आणि म्हणून ती काहीच करू शकत नाही. आणि आता विकट्टी रेखाला मारणारच तर तिथे तेजा येऊन त्याची जीभ कट करून त्याचं रक्त रेखाच्या फेसवर टाकतो, आणि आता रेखाला तिच्या पॉवर्स परत मिळालेल्या असतात. आणि आता रेखा आणि विकट्टीमध्ये लढाई होते. यात रेखा तेजाच्या मदतीने विकट्टीला पराभूत करते, आणि परत एकदा विकट्टीचा काला जादू त्यावरच उलटून पडतो, आणि विकट्टीच्या आसपासच्या आत्मा ज्या विकट्टीने प्रताडित केलेल्या असतात, काला जादूसाठी त्यांना कैद करून ठेवलेलं असतं, म्हणून त्या विकट्टीला मारून टाकतात. आणि रेखा आणि तेजा तिकडून येत असताना रेखा तिच्या पॉवर्सने तेजाचं बोलणं त्याच्या आईशी करून देते, जिकडे तेजाची आई सांगते की तिचं तेजावर खूप प्रेम असतं, पण तिने जर त्याच्याशी चांगलं बिहेवियर ठेवलं असतं तर गाववाल्याने त्याला पण त्याच नजरेनं पाहिलं असतं. हे ऐकून तेजा इमोशनल होतो, आणि मग रेखा आणि तेजा तिकडून निघून जातात. आणि आता रेखाने पण तिच्या आईचा बदला घेतलेला असतो. आणि मंडळी, मूवी इकडेच समाप्त होते. तर मंडळी, ही होती तंत्र मूवीची स्टोरी. तुम्हाला मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजेच येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.